ओके. सो एक नवीन फाईल बनवली आहे मी इथे. आणि सो हिला सेव्ह करतोय मी. जेएस डेट टाइम या नावाने. फाईलचा टाईप आहे HTML. आणि सेव्ह इथे ना. सो एकदम सिंपल गोष्ट करते ही फाईल. सो याच्यामध्ये फक्त एक दोन फील्ड घेतलेत आपण. एक तर जिथे आपण डेट टाइम दाखवणार आहे, करंट डेट आणि टाइम. आणि दुसरं एक बटन घेतलंय आपण. सो बटनवर क्लिक केलं की तो डेट टाइम दाखवेल ना. सो HTML चे बाकीचे एलिमेंट आपण बघितले नाहीत अजून. बटन किंवा इनपुट टाईप, कॉम्बो बॉक्स, मल्टिपल सिलेक्शन ना, रेडिओ बटन. तर याचं मी थोडंसं ना, जेवढं आता गरजेचं आहे तेवढंच एक्सप्लेनेशन देतो म्हणजे तुम्हाला. सो फर्स्ट लाईन आहे डॉक टाईप HTML. सो कारण HTML5चं डॉक्युमेंट आहे हे. त्यामुळे ही लाईन आहे इथे. नंतर HTML टॅग बॉडी आहे. हेडरची काही गरज नाही आहे इथे. हेडर टू घेतलाय माय फर्स्ट जावास्क्रिप्ट. आणि हा एक बटन टॅग घेतला इथे, बटन टॅग. सर हे कोणतं आहे? यार बंद कर ना. बंद कर की. सर हे कोणतं आहे? तो जावास्क्रिप्ट बघतोय आपण ना, HTML मध्ये. त्याच्यातला कोणता टॉपिक? सो हे पहिलंच आहे, पहिलं जावास्क्रिप्टचं ना, फर्स्ट एक्झाम्पल. हो. सो इथे जर इथे गेलो आपण जावास्क्रिप्ट ट्युटोरियल, तर हे आहे ना होमला. सो माय फर्स्ट जावास्क्रिप्ट ना, हे वाला एक्झाम्पल आहे. सो हे जे दिसतं ना क्लिक मी, तर हे बटन आहे इथे ना. याच्यावर क्लिक केलं की ही डेट टाइम येते ना इथे खाली. सो एप्रिल 11, 18 वाजून 47 मिनिटं ना, IST, इंडिया स्टँडर्ड टाइम. परत क्लिक ते केलं झालं. तो अपडेट करेल करंट टाइम जो पण असेल तो ना. सो हा तो कोड आहे. सो इथे बटन, तो बटन जो आहे तो हा बटन आहे ना. बटन टॅगने तुम्ही बटन बनवता तुमच्या HTML मध्ये. बटनचा उपयोग ह्याच्यासाठी असतो की त्याच्यावर क्लिक करून आपण एखादी ऍक्शन स्टार्ट करू शकतो ना. जसं की आपण ATM मशीन मध्ये जातो, तर तेव्हा तो आपल्याला बोलतो की प्लीज एंटर युअर पासवर्ड ना. हो. आणि पासवर्ड एंटर झाल्यावर तो बोलतो सबमिट ना. तर ते सबमिटला आपण क्लिक करतो, ते ऍक्च्युली बटन असतं ना. क्लिक केल्यावर मग तो ऍक्च्युली तुमचा युजर ID पासवर्ड चेक करतो ना. सो बटनचा उपयोग तोच आहे की तुम्ही एखादी ऍक्शन स्टार्ट करता त्याने. सो याच्या एक ऍट्रिब्यूट आहे टाईप. सो टाईप याचा बटन असतो. येतोय. आणि अजून एक ऍट्रिब्यूट आहे याचा, ऑन क्लिक. सो ऑन क्लिक ऍट्रिब्यूट काय सांगतो त्याला. ऑन क्लिक म्हणजे क्लिक केल्यावर काय करायचं आहे ना. क्लिक केल्यावर डेट आणि हा, क्लिक केल्यावर आपल्याला काय करायचं आहे, ते डेट दाखवायची आहे, बरोबर. हो दाखवते सर. हा. सो इथे एक पॅराग्राफ घेतलाय P. त्याचा ID डेमो दिलाय. सो डेमो ID चा हा पॅराग्राफ आहे. सो सध्या याच्यामध्ये काही नाहीये पॅराग्राफ मध्ये. पण क्लिक केल्यावर आपण काय करतोय, इथे डॉक्युमेंटचा गेट एलिमेंट बाय ID केला आपण. तर हा जावास्क्रिप्टचा हा ऑब्जेक्ट आहे डॉक्युमेंट. सो डॉक्युमेंट तुम्हाला करंट डॉक्युमेंट देतो. म्हणजे तुमचा जी HTML फाईल आहे ना ती, त्याच्यामध्ये इलेमेंट गेट केला आपण. कशाने? ID ने, बाय ID. सो हा इथे ID दिलाय आपण. सो या ID ने त्याला म्हटलं आम्हाला इलिमेंट दे, म्हणजे हा हा पॅराग्राफ आपल्याला भेटला. आणि त्याचा HTML आपण सेट केला. सो इनर HTML म्हणजे त्याचा HTML चा कोड. तो HTML मध्ये आपण काय केलं, इनर HTML ला आपण फक्त हे एक फंक्शन वापरलंय डेट नावाचं.
डेट आणि ओपनिंग राऊंड ब्रॅकेट आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट. तो फंक्शन कोणाला आठवते? मागच्या वेळेस मी काही सांगितलं होतं तुम्हाला फंक्शन बद्दल. फंक्शन काय असतं? तो फंक्शनला काय, फंक्शनचा अर्थ काय होतो, काय माहितीये कोणाला? नॉर्मल फंक्शन जरी म्हटलं आपण, मी एखाद्या फंक्शनला चाललोय. प्रोग्रामला. प्रोग्राम ना, म्हणजे फंक्शन म्हणजे प्रोग्राम ना एखादा. सो त्या फंक्शन मध्ये किंवा प्रोग्राम मध्ये काय असतंय, एखादी ठराविक वस्तू केली जाते ना. जसा वाढदिवस आहे तर वाढदिवस केला जाईल, केक कापला जाईल, फटाके उडतील ना. लग्न असेल तर मग सप्तपदी, मग काय आहे, आहेर जेवण वगैरे वगैरे. सो प्रत्येक फंक्शन मध्ये काही ठराविक गोष्टी केल्या जातात. तर त्याप्रमाणे हे डेट नावाचं एक फंक्शन आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर फंक्शनला नाव असतं, जसं की आपण बोलतो की लग्नाला चाललोय, म्हणजे लग्नाला हे त्या फंक्शनचं नाव आहे. लग्न या फंक्शनचं नाव आहे. किंवा वाढदिवस हे त्या फंक्शनचं नाव आहे ना. आणि ज्यावेळेस आपण ते फंक्शन वापरतो, म्हणजे ते फंक्शन चालू करतो, तर ते दाखवायला आपल्याला काय करावं लागतं? ओपनिंग आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट ना. सो याचा अर्थ होतो की फंक्शन आपण चालू केलं ओपनिंग आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेटने. या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण पॅरामीटर पण देऊ शकतो. जसं लास्ट टाइम मी म्हटलं की दरवेळेस आई तुम्हाला मेथीची भाजी आणायला नाही सांगणार आहे. तो एखाद्या दिवशी ती तुम्हाला बटाटे सांगेल, एखाद्या दिवशी ना कांदे. सो द शॉपिंग हे फंक्शन आहे, तर त्याची जी लिस्ट आहे ती चेंज होणार आहे तुमची ना नेहमी. तो आला ब्रॅकेटचा उपयोग तुम्हाला लक्षात. सो डेट फंक्शन वापरलाय. डेट फंक्शन काय देतो तुम्हाला? तो प्रत्येक फंक्शन, हा डेट, डेट देतो तुम्हाला ना तो. तो प्रत्येक फंक्शन तुम्हाला काही ना काही एखादा काहीतरी रिझल्ट देतो ना. म्हणजे जसं की द शॉपिंगचं फंक्शन आहे तुमचं. तर शॉपिंगच्या फंक्शन नंतर काय होणार आहे? तुमच्याकडे त्या भाज्या वगैरे येतील ना घरामध्ये, ज्या आपण सांगितल्यात आईने त्या. सो दुसरं एखादा फंक्शन लेटस आहे, क्लिनिंगचं फंक्शन आहे. सो क्लिनिंग फंक्शन केल्यावर काय होणार आहे? तो तुमची, तो क्लिनिंगच्या फंक्शननी तुमचं काय, सगळी फरशी क्लीन होणार आहे ना. सो प्रत्येक फंक्शनला एक आउटपुट असतं, म्हणजे रिझल्ट असतो ना. सो तो रिझल्ट आपण काय करतो, इक्वल टू ने एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. तर इथे डेटचा आउटपुट काय आहे? ती डेट आणि टाइम व्हॅल्यू आपली, ती आपण कुठे करतोय? इनर एचटीएमएल मध्ये डेमोच्या, म्हणजे या पॅराग्राफच्या एचटीएमएल मध्ये तो डेट सेव्ह करतोय आपण. म्हणजे पॅराग्राफ मध्ये आपल्याला काय दिसेल? डेट आणि टाइम दिसेल तो. आणि क्लिक मी टू डिस्प्ले डेट आणि टाइम ना. सो हे त्या बटनवर लिहून येईल, की त्या बटनवर वाचून लगेच कळायला पाहिजे लोकांना, की ते क्लिक केले की डेट आणि टाइम भेटणार आहे ना आपल्याला. आणि मग स्लॅश बटनने ते टॅग एंड केला आपण नेहमीप्रमाणे. आणि मग शेवटी मग हा पॅराग्राफ घेतला आपण डेमो आय डीचा, आणि एंड ऑफ बॉडी, एंड ऑफ एच टी एम एल ना.
सो एवढी फाईल लिहून काढा तुमच्या इथे ना. मग रन करायचा प्रयत्न करू याला. सर झालंय ते. ओके, सो मग एकदा रन करून बघूया याला. सो ब्राउझरवर जाऊया, आपल्या आपल्या फोल्डरमध्ये जाऊ. सो D:, माझा आहे, तुमचा जो असेल तो. सो वेब डेव माझा आहे इथे. मग JS डेट टाइम नावाचा आहे ना आपला. तर याला क्लिक करतो मी. माय फर्स्ट जावा स्क्रिप्ट क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाइम, हा बटन आला इथे. सो बटनवर क्लिक केलं मी, तर मला डेट आणि टाइम दिसते ना. सो जेवढ्या वेळेस क्लिक करेल तेवढ्या वेळेस मला डेट आणि टाइम दिसत जाईल, चेंज होणारा. सो सेकंड चेंज होतात तर तेही दिसतील मला इथे ना. सो करंट टाइम तुम्हाला मिळेल इथे. तर चालतंय तुमचं हे असं. चालतंय सगळ्यांचं ना. नेक्स्ट टॉपिक बघायचा. हे असं जर कोणी म्हटलं ना त्याला येत नाही म्हणून समजायचं. सो इंट्रोडक्शन बघूया मग जावा स्क्रिप्टचं. सो व्हॉट इज जावा स्क्रिप्ट ना. सो कोण वाचेल लाईन बाय लाईन. शिवराज. शिवराज पासून स्टार्ट करायचं का आज? समृद्धी म्हणते सर. समृद्धी, ओके.
ते लॅपटॉपचा आवाज येत नाही मला वाटतं ना समृद्धीच्या. मी आता चालू बोला. करतो. हा तू समृद्धी. उघडलं ना, आवाज येतोय असं घुमतोय आवाज एकदम. अच्छा अच्छा, तुम्ही ते स्पीकर फोनवर ठेवलाय ना तिघांनी लॅपटॉप. हा त्याच्यामुळे घुमतोय आवाज. अच्छा अच्छा, हेडफोन नाही कोणाकडे? नाही. अच्छा अच्छा अच्छा. आतमध्ये कोणाकडे असेल का? हे हेडफोन येतोय तोपर्यंत मग मीच करतो कंटिन्यू. सो जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे वेबची ना. सो वेब म्हणजे आपण जे WWW बोलतो वर्ल्ड वाईड वेब ना. सो त्या वेबची ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. अपडेट अँड चेंज बोट HTML आणि CSS ना. सो आपण HTML पण चेंज करू शकतो त्याने, CSS पण ना. स्टाईल पण चेंज करू शकतोय आणि डेटा पण चेंज करू शकतोय. कॅल्क्युलेट, मॅनिपुलेट, व्हॅलिडेट ना सगळं करू शकतो आपण त्यामध्ये. सो 3 लँग्वेजेस आहेत वेब डेव्हलपरच्या. HTML आपण बघितलं थोडंफार, CSS आणि जावास्क्रिप्ट ना. तो HTML कंटेंट आहे तुमचा वेब पेजचा. CSS लेआउट स्टायलिंगसाठी. आणि जावास्क्रिप्ट आहे टू प्रोग्राम ना. डायनॅमिक बनवायला जावास्क्रिप्ट त्याला. सो डायनॅमिक कसं बनवतो आपण? सो कॅन चेंज HTML कंटेंट. सो HTML चेंज करू शकतो जावास्क्रिप्टने. सो वन ऑफ मेनी जावास्क्रिप्ट HTML मेथड इज गेट इलिमेंट बाय ID. सो मेथड म्हणजे फंक्शन ना. सो मेथड आणि फंक्शन एकच आहे. सो गेट एलिमेंट बाय ID, याच्याने आपल्याला तो एलिमेंट भेटतो ID दिल्यावर. आणि मग त्या एलिमेंट भेटला की एलिमेंट बरोबर आपण काही करू शकतो, जसं इथे केलंय ना. सो एक डेमो नावाचा एलिमेंट आहे की तो भेटला. मग त्याच्याशी आपण त्याचा HTML कोडच चेंज केला. सो हॅलो जावास्क्रिप्ट ना. सो एकदा एलिमेंट आपल्या हातात आला की काही करू शकतो आपण ना. सो तेच आहे म्हणजे याच्यामध्ये. सो HTML तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एलिमेंट असतात. ते तुम्ही एक 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 करून वापरू शकता ना जावास्क्रिप्टमध्ये. सो डबल आणि सिंगल कोट दोन्ही चालतं याच्यात पण HTML प्रमाणेच. सो इथे जसं की हॅलो जावास्क्रिप्ट सिंगल कोटमध्ये लिहिलंय, डबल कोटमध्येही चाललं असतं. सो ऍट्रिब्यूट चेंज करू शकतो आपण इथे. तर एक एक्झाम्पल दिलंय, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला मे बी आवडेल आहे. सो सोर्स जो ऍट्रिब्यूट आहे इमेजचा, तो तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये चेंज करू शकताय. म्हणजे आखी इमेजच चेंज करू शकताय. जसं की 2 बटन घेतले तिथे, टर्न ऑन आणि टर्न ऑफ ना. टर्न ऑन म्हटलं की हा येलो कलरचा होता इमेज.
टर्न ऑफ म्हटलं की हा परत वाईट होतोय ना. तो हा वाला एकदा ट्राय करूया आपण, टर्न ऑन टर्न ऑफचा. पहिला फक्त कॉपी करून घेतो, एक नवीन फाईल बनवूया आपण याच्यासाठी. सो कंट्रोल N, Alt F S A, याचं नाव देतो मी JS_टर्न ऑन ऑफ. आणि टाईप याचा घेऊया HTML ना. तर नाव काय द्यायचे? तो टर्न ऑन ऑफ, JS टर्न ऑन ऑफ. तो जावास्क्रिप्ट टर्न ऑन ऑफ ना. टाईप नक्की त्याचा HTML घ्या सेव्ह करायला. आणि हा कोड मी कॉपी करून घेतलाय ना इथे. तर बल्बचा पिक्चर नाही आला. हा, ते पिक्चर मी अजून दिलं नाही तुम्हाला. सो हे कम्प्लीट करा ना दुसरं पण. सो दोन इमेजेस आहेत त्याला, दोन बटन आहेत ना. अच्छा सॉरी, इमेज एकच आहे. इमेज ॲट एलिमेंट एकच आहे. हा, सो स्टाईल याचा 100 पिक्सेल घेतलाय त्याने, विड्थ. आणि दोन बटन दिलेत ना त्यांनी. तो वरच्या बटनला टर्न ऑन वर त्यांनी काय केलंय, सो बल्ब ऑन नावाचा जो इमेज आहे तो त्याने सोर्सला लावलाय. आणि टर्न ऑफला त्याने काय केलंय, बल्ब ऑफ नावाचा इमेज त्याने लावलाय ना. तो याला तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता या इमेजला. इथे राईट क्लिक केलं ना. सो सेव्ह इमेज ॲज.
आणि तुमच्या जिथे HTML फाईल आहे तिथे सेव्ह करून घ्या ना याला. सो माझं जसं की D:ट्रेनिंग वेब डेव याच्यात आहे, याच्यात सेव्ह करतो मी. आणि दुसरा जो आहे, टर्न ऑन एकदा करून ही इमेज पण सेव्ह करून घ्या, राईट क्लिक करून सेव्ह इमेज ॲज. फक्त नाव इथे जे दिलंय ते घ्या ना तिथे. सो हा वाला आहे पिक बल्बॉन GF ना. अच्छा बरोबर आहे, पिक बल्बॉन डॉट जिफ नाव बरोबर आहे, सेव्ह करूया. सो दोन्ही म्हणजे फाईल्स आले आपल्याकडे ना. तो चॅटवर पाठवू का तुम्हाला हे दोन्ही फाईल्स? तर कुठं करायचं ते? हे दोन्ही फाईल्स पाठवल्या आहेत ना मी चॅटमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या, आपल्या झूमच्या. डाउनलोड करून घ्या त्या फोल्डरमध्ये जिथे आपली HTML फाईल आहे ना. परत दाखवा ना ते. सर याच्या पुढे काय करायचं? ओके, एवढं झालं असेल तर मग /body/HTML आणि मग इथे ट्राय करून बघू शकतो आपण ना. सो इथे जाऊया आपल्या ब्राउझरमध्ये. सो इथे बघूया आपण जेएस 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 काय काय आहे. जेएस टर्न ऑन टर्न ऑफ आहे. तर ही फाईल ओपन करतो मी. तर इथे सुरुवातीला टर्न ऑफ होतंय. लाईट गेली काय? हो. हो, इंटरनेट चालू आहे काय तरी? अच्छा, त्याच्यावर आहे वाटतं तो, काय इंटरनेट चा राउटर बॅटरीवर बहुतेक, इन्व्हर्टरवर. सो इथे टर्न ऑन केलं की हा इमेज चेंज सर व्हायला पाहिजे. टर्न इमेज ऑफ कशी आणायची? ते मी चॅट बॉक्स मध्ये टाकली ना इथे आपल्या झूमच्या कशी चॅटमध्ये. टाकायची? झूमच्या चॅटमध्ये. कशी टाकायची? सो तिथे सेव्ह ॲज येत असेल ना झूमच्या चॅटमध्ये. केली सर. तर सेव्ह तुम्ही त्या फोल्डरमध्ये करा जिथे HTML फाईल आहे ना. सर तुम्ही करून दाखवा ना. हे दिसते, माझी स्क्रीन दिसते, हो. चॅटची विंडो दिसते ना. इथे डाउनलोड करायचं आणि मग तो फोल्डर घ्यायचा ना जिथे सेव्ह करायची. तर आता मी माझी HTML फाईल इथे ट्रेनिंग वेब डेव मध्ये आहे. तर मी सेव्ह इथेच करणार. फक्त नाव ज्या इमेजचं आहे ना, तर ते व्यवस्थित घ्या तुम्ही. सो ही जी आहे ना ती ग्रे वाली इमेज ती PIC_bulb_of.gif आहे ना. आणि येलो वाली जी चालू वाली ती PIC_bulb_on.gif आहे. सो हे फक्त नाव तिथे व्यवस्थित सेव्ह करा ना. इमेज टाईप तर येऊन जाईल तुम्हाला ऑटोमॅटिक.
अरे इथे कसं टाकायचं? ओके, मीटिंग संपली की परत सेम मीटिंग करणार का जॉईन तुम्ही? लाईट लावायच्या चक्करमध्ये लाईट. तो सेम मीटिंग परत जॉईन करा ना, ही संपणार आहे मला वाटतं मीटिंग आता एका मिनिटात. काय झालं? तो फक्त 5 मिनिटं घेऊया अजून दुसऱ्या मीटिंग मध्ये, मग थांबू आपण ना आजच्यासाठी.